नमस्कार सर्वांना. लावण्य लेडीज टेलरमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आज ही आजीबाईंच्या कमरेची पिशवी मी बनवली आहे. एका कस्टमरने सांगितलेली होती, तर अशा पद्धतीने मी बनवली होती. पण त्यांनी अचानक मला सांगितलं की त्यांना बॅकनी पण एक कप्पा हवा आहे चेनवाला. तर आता पूर्ण पिशवी तर मी काढू शकत नाही, कारण याच्याने आपली मेहनत पण वाया जाईल आणि पूर्ण पिशवी उसवून त्याला जर कप्पा अटॅच करायला गेले तर त्याची फिनिशिंगही पहिल्यासारखी येणार नाही. तर बघा, आता बिना पिशवी उसवता आपल्याला याला कप्पा अटॅच करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने मी करते तो तुम्ही नक्की बघा. तर इथे मी माप काढून घेतलेला आहे आणि त्याच पिशवीतून थोडासा कपडा जो होता तो उरलेला होता, तर मग त्याचाच कपडा मी घेतलेला आहे. त्याचं व्यवस्थित माप काढून घेतलेला आहे. तर आपल्याला जवळजवळ 5.5-7 इंचाची रेडी पिशवी लागेल. तर त्यासाठी मी इथे मापे टाकून घेतलेली आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन देखील ठेवलेलं आहे. तर हाईटला पण म्हणजे उंचीला पण आपल्याला 5.5-7 इंचाची पिशवी लागणार आहे पिशवीच्या पॉकेटला. तर आणि रुंदीला देखील 5.5-7 इंच. तर इथे मी पूर्ण कप्पा असा आखून घेतलेला आहे आणि डबल फोल्डचा कपडा काढून घेतलेला आहे. म्हणजे डबल कपड्याची घडी टाकून 2 आपल्याला कापड काढून घ्यायचे आहेत त्याच्यातून, आणि तो मी असा कट करून घेणार आहे. शिलाई मार्जिनला तुम्ही एक्स्ट्रा ठेवलं तरी वाया जात नाही, कारण धागे निघत नाहीत त्याचे. त्यासाठी मग शिलाई मार्जिनला जास्त कपडा ठेवला तरी चालेल. आणि आता आपण असे 2 कापड कट करून घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी आता आपण त्याला चेन अटॅच करून घेऊया. तर मी चेनला दाब शिलाई देखील देऊन घेतलेली आहे आणि वरच्या साईडने देखील एक कपडा ठेवून दुसरा कपडा ठेवून त्याला देखील चेन अटॅच करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे चेन अटॅच करून त्याला दाब शिलाई देखील देऊन घ्यायची, जेणेकरून आपली चेन कधीही उसवणार नाही. आणि त्याला रनर असं टाकून घ्यायचं. तर बघा, ह्या पद्धतीने तुम्ही देखील आपलं काम झालेलं असताना कस्टमर आपल्याला काही ना काही वाढव काम सांगतात, त्या वेळेस असे काहीतरी उपाय करावे लागतात. तर तुम्ही देखील असा उपाय करू शकतात. आणि आता अशा पद्धतीने पिशवीवर पॉकेट ठेवून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची. कपडा आतमध्ये जाईल याची काळजी घ्यायची. तर बघा, आपण टेलर असलो तर आपल्याला कुठेही डोकं लावावंच लागतं, कारण कस्टमरच्या डिमांड संपत नाहीत, ते वाढतच चालतात. तर त्यांच्या डिमांडनुसार आपल्याला कामे करावीच लागतात. तर अशा प्रकारे कपडा आतमध्ये फोल्ड करून पिशवी न उसवता त्याला आपण कप्पा अटॅच केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे जर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, कस्टमरने आपल्याला चेनचा एक कप्पा सांगितलेला होता, इथे आपण 2 कप्पे त्यांना करून दिलेले आहेत. बघा, आपली पिशवीची फिनिशिंग देखील गेलेली नाही आणि पिशवीला एक्स्ट्राचा कप्पा देखील अटॅच झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. धन्यवाद.